नमस्कार, मी मुकुल गरे. जनशक्तीच्या चॅनलमध्ये डॉक्टर या कार्यक्रमात आपले स्वागत. यावेळेस आपल्याला भेटीला आले आहेत डॉक्टर अमित घाणेकर. हे हेमॅटॉलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतात. डॉक्टरांनी MBBS सायन हॉस्पिटलमधून केलेला आहे, MD BJ मेडिकलमधून केलेला आहे आणि DNB मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये केलेला आहे. सरांनी प्रिन्स अली खानमधून हेमॅटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची फेलोशिप घेतलेली आहे आणि डॉक्टरांनी जसलोक हॉस्पिटल आणि प्रिन्स अली खानमध्ये आपली सेवा दिलेली आहे आणि गेले 6 वर्ष कल्याणला ब्लड कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. सर, हे ब्लड कॅन्सर रक्तविकार म्हणजे नेमकं काय? रक्तविकार हा खूप मोठा स्पेक्ट्रम आहे. याच्यामध्ये कॉमनस्ट प्रॉब्लेम असतो अनिमिया, साध्या भाषेमध्ये रक्ते कमी बनणे. याच्यामुळे हा पेशंट थकवा, पायाला सूज, अशक्तपणा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्सनी आपल्या डॉक्टरांना प्रथम भेटतो. ह्याची कारणांचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. ती अतिशय क्षुल्लक कारणं असू शकतात, जसं की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, कधी मासिक पाळीत होणारं जास्तीचं ब्लिडिंग, किंवा जसं पुरुष लोकांना कॉमनली आपण बघतो पाईल्स आणि फिशर असतात. या कॉमन कारणांच्या व्यतिरिक्त बाकी बरीच कारणं आहेत, जसं की रक्त नीट न बनणं, बोन मॅरोमध्ये इन्फिल्ट्रेशन, लिम्फोमा, एक्स्ट्रीम केसमध्ये लुकेमिया, कधीकधी रक्ते फुटणे, ज्याला आम्ही म्हणतो हिमोलायसिस. सो अनिमिया हे एक प्रेझेंटेशन आहे. याच्या कारणांची लिस्ट खूप मोठी आहे. बहुतांश कारणं ट्रीटेबल आहेत, क्युरेबल आहेत. महत्त्वाचं आहे की त्याला वेळेत पकडलं गेलं पाहिजे, त्याचं योग्य वेळेत निदान झालं पाहिजे. सर, हिमोग्लोबिन, RBC, WBC, प्लेटलेट्स याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्याचे वाढलं की काय त्रास होतो, कमी झाले तरी काय त्रास होतो, त्याबद्दल काही विशेष मार्गदर्शन कराल आमच्या प्रेक्षकांना? थोडक्यात सांगू शकीन की आपला बोन मॅरो म्हणजे एक फॅक्टरी आहे. तिथे प्रामुख्याने 3 घटक आहेत किंवा 3 कंपार्टमेंट्स आहेत. एक म्हणजे लाल रक्त हेमोग्लोबिन, जे कमी होतं, अनिमिया झाला आपण असं म्हणतो. बरेच वेळा पेशंट रक्त भरा. आमचं काम असतं वेळेत तपास करणं, त्याचं कारण शोधणं आणि फक्त रक्त भरून न थांबता त्याचे उपचार करणं, जेणेकरून परत रक्त भरायची वेळ येऊ नये. कारण परत रक्त भरणे हे इतर अवयवांकरता त्रासदायक आहे, हानिकारक असू शकतं. ब्लडमुळे रिॲक्शन्स लिव्हरवरती काही वेळानंतर होणारे साईड इफेक्ट्स हे चांगले नसतात. जसं रक्त कमी आहे, अनिमिया हे आपण बघतो, त्याच अनुषंगाने रक्त आलंय किंवा ज्याला मी म्हणतो पॉलिसायथेमिया, हा प्रॉब्लेम पण तितकाच कॉमन असतो. या लोकांना बरेच वेळा त्यांचे सिम्पटम्स नक्की काय होते कळत नाही. ते डॉक्टरांकडे जातात, आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. बरेच चक्कर येते, मस्त वाटतं, खूप घाम फुटतो, पॅनिक एपिसोड होतो. कधी कधी ही लोक या अनुषंगाने आणि मग हिमोग्लोबिन प्रमाणात हे कारण पण तितकंच गंभीर. याला वेळेत पकडलं तर बरेच वेळा साध्या गोळ्या आणि कधी कधी किमोथेरपीचा वापर करून त्याला नॉर्मलाइज करता येतं. ते वेळेत न झाल्यावरती या लोकांना प्रॉब्लेम्स होतात, जसं की ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सगळं वाहतूक थांबते, तसं रक्त साखळून बसतं आणि मग या लोकांना यंग स्ट्रोक्स, छोट्या वयात हार्ट अटॅक, वास्क्युलर इंजरीज होऊ शकतात. त्यामुळे जसं अनिमिया कॉमन आहे, महत्त्वाचं आहे, तसंच रक्त अति वाढणं पण चांगलं नाही, ते वेळेत पकडणं जरुरी आहे. सर, WBC बद्दल काय सांगाल? WBC म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी. जसं हेमोग्लोबिन एक घटक आहे, प्लेटलेट एक घटक आहे, WBC हा तिसरा घटक आहे. WBCचं नॉर्मली काम काय असतं, तर शरीरामध्ये इन्फेक्शन कुठे झालं तर ते ट्रिगर होतात. त्यांचं काम आहे ॲज फर्स्ट लाईन अटॅक फॉर द इन्फेक्शन. पण आम्ही बरेच वेळा असं बघतो की आम्हाला जे पेशंट्स रेफर केले जातात त्यांच्या रिपोर्ट्समध्ये इन्फेक्शन हे निमित्त होतं, पण WBC काउंट्स पांढऱ्या पेशी प्रमाण बाहेर वाढतात. बरेच वेळा हे रिॲक्शन असते, पण असे बरेच पेशंट असतात ज्याच्यामध्ये होणारी वाढ ही अनैसर्गिक असते, ती नॉर्मल कारणांमुळे नसते. आम्ही त्याला म्हणतो मायलोप्रॉलिफरेशन किंवा मायलोडिस्प्लेझिया किंवा कॉमनेस्ट आपण जसं ऐकतो की CML नावाचा आजार. हे पण तितकंच घातक आहे. हे मी म्हणेन जास्ती घातक आहे कारण ते लपून येतं, ते स्पष्टपणे कळत नाही. बरेच वेळा याचा विचार कोणी प्रथम करत नाही. आम्ही जर का ते बघितलं तर आम्ही ते सोडत नाही. आणि सुदैवाने आज आपल्याकडे एक बोन मॅरो तपास केला तर कारण स्पष्ट होऊ शकतं. आणि त्याच्या साध्या गोळ्या असतात, ज्या गोळ्या एकेकाळी आउट ऑफ इंडिया बनत असल्यामुळे महाग होत्या, पण आज त्या मेड इन इंडिया असल्यामुळे आवाक्यात आलेल्या आहेत. आणि बरेच वेळा याचे परिणाम अतिशय सुंदर असतात. साईड इफेक्ट्स फार इझिली मॅनेज करता येतात, सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. हो, नक्कीच.
गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीजमुळे प्राईस केपिंग केल्यामुळे काही गोळ्या तरी नक्कीच आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या आहेत आणि आम्ही त्या दैनंदिन वापरतो. अच्छा. तसं आपण जर का बघितलं प्लेटलेट काउंट्स, आपण बरेच वेळा ऐकतो की डेंग्यूचा ताप आला, मलेरिया ताप आला, पेशंट्स प्लेटलेट कमी झाले, थोडं ब्लिडिंग आढळलं म्हणून तुला आयसीयू. हो, ही खरोखर म्हणजे डॉक्टरांना मग चिंता या गोष्ट असते, कारण प्लेटलेट खाली पडल्यावरती ब्लिडिंग बाहेर होईल का आतमध्ये होईल हे कोणी गेस करू शकत नाही. बाहेरचं ब्लिडिंग म्हणजे स्किनमध्ये पॅचेस आले किंवा थोडी संडास काळी झाली, मसुडामध्ये ब्लिडिंग झालं, हे आपल्याला समजू शकतं. डॉक्टरांना भीती कुठली वाटते तर जे इंटरनल ब्लिडिंग आहे मेंदूमध्ये, छातीमध्ये किंवा डीप इन द ॲब्डोन, पोटामध्ये, हे सांगून होणार नाही, ते तुम्हाला लगेच कळणार नाही. त्यामुळे बरेच वेळा हे आयसीयूमध्ये जातात. त्यांना आम्ही उपचार देतो, पण ॲट द सेम टाईम बरेच वेळा ही मंडळी आम्हाला पेशंट रेफर का करते तर प्लेटलेट काउंट्स प्रमाणाबाहेर वाढलेले आहेत. निसर्गाचा एक नियम आहे की एका रेंजहून कमी पण नको आणि रेंजच्या जास्ती पण नको. कमी झालं तरी ते आपल्याला कमकुवत करतं, जास्ती झालं तर आपल्याला ते घातक करतं. त्यामुळे आम्ही प्लेटलेट काउंट जरी जास्ती झाले असतील तर त्याचं कारण शोधतो आणि बरेच वेळी कारणं साधी सोपी असतात जी स्पेशल टेस्टनी आपण पकडू शकतो. गरज पडल्यालाच आम्ही या पेशंटचं बोन मॅरो पण करतो आणि जसं मी आधी म्हटलं होतं, पांढऱ्या पेशींसोबत प्लेटलेट काउंट्स वाढलेल्या असलेल्या पेशंटला पण चांगले उपचार अवेलेबल आहेत. महत्त्वाचं आहे की सगळ्याचा विचार करणं, असं काहीतरी आहे ही जाणीव ठेवणं, त्याचे तपास करणं, जे आमचं काम आहे. वेळात करायला पाहिजे. हो, नक्कीच. बरेच वेळा होतं की हिमोग्लोबिन कमी होत आहे असं आपण ऐकतो, पेशंट ॲडमिट होतो, ब्लड दिल्या जातं, पुन्हा 2 महिन्यांनी पुन्हा त्रास होतो. असे जर पेशंट आपल्याकडे आले तर आपण लगेच त्यांचं निदान करून त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचवू शकतो. नक्कीच, बरोबर आहे. मला वाटतं की अशा हे आजार ॲक्च्युली असतात, ते कॉमन असतात, ते रिव्हर्सिबल असतात. त्याला वेळेत तपास करणं हे सगळ्यांसाठीच फायदेमंद आहे. आपले एफर्ट्स कमी लागतात, पेशंटचा वेळ, पैसा, मॅनपॉवर पण कमी लागतो. दुर्दैवाने काय होतं की सुरुवातीला असे डॉक्टर या स्पेशली सगळी नसल्यामुळे रक्त बळणं इज अ रिफ्लेक्स डिसिजन, जो की बरोबर आहे, कारण पहिले त्याला स्टेबिलाइज करणं जरुरी असतं. पण पुढचे तपास कोण करणार, होऊ शकत नाहीत किंवा ते डॉक्टर अवेलेबल नाहीत सर्रास. त्यामुळे पेशंट्स पण थोडं रिलक्टंट असतात आणि हे नंतर करू म्हणून ते टाळलं जातं. प्रसंगाने हा एपिसोड काही महिन्यांनी परत रिपीट होतो आणि कधी कधी तो रुद्ररूप पण धारण करतो आणि कधी कधी दुर्दैवाने संधी आमच्या हातून निघून गेलेली पण असते. त्याचंच पुढचं रूपांतर सर ब्लड कॅन्सर आहे. ब्लड कॅन्सर जसं मी म्हटलं की अनिमिया एक टोक आहे आणि ब्लड कॅन्सर हे दुसरं टोक आहे. हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम आहे. याच्यामध्ये बरेच प्रकारचे रक्ताचे दोष आहेत असं म्हणता येईल. जसं एक टोक अनिमिया आहे, एक टोक ल्युकेमिया आहे. मध्ये रक्त नीट न बनणं, अप्लेझिया, रक्ताचा बोन मॅरो वेळेच्या आधी म्हातारा झाला आहे, इन शॉर्ट डिस्प्लेझिया, किंवा रक्तामध्ये काही नको ते सेल्स वाढलेत आणि ते नको ते काम करतायत, चुकीचे प्रोटीन्स निर्माण करतायत, म्हणजे मायलोमा, किंवा रक्ताच्या गाठी बनल्यात. रक्ताच्या गाठी रक्तात न बनता बरेच वेळा पेशंटला खाकेमध्ये, जांघेमध्ये, कधी गोटीमध्ये आढळतात, जसं की त्याला आम्ही लिम्फोमा म्हणतो. तसंच या स्पेक्ट्रममध्ये एक दुसरं टोक असतं ल्युकेमिया. ल्युकेमिया म्हणजे साधा भाषेमध्ये ब्लड कॅन्सर, ज्याच्यामध्ये जनरली बोन मॅरो हा प्रथम एक टेस्ट असते आणि त्याचं आम्ही योग्य निदान केल्यावरती त्याला किमोथेरपी देतो. परत हा ब्लड कॅन्सर म्हणजे एक खूप मोठी फॅमिली आहे. बरेच वेळा आम्हाला आमच्या कलिग्सकडनं किंवा जुन्या पेशंट्सकडनं इन्क्वायरी येते की त्यांच्या कोणातरी माहितीमध्ये अमुक व्यक्तीला ल्युकेमिया समजलं आहे, पुढे काय. तर आमचं त्यांना उत्तर असतं, नुसतं ल्युकेमिया म्हणजे एखाद्या मोठ्या शहरात जाणं, उदाहरणार्थ मुंबईत जाणं. मला जेव्हा ते डेस्टिनेशन गाठायचं आहे, फक्त मुंबईत जायचं हे मला पुरणार नाही आहे, मला एक्झॅक्ट पत्ता पाहिजे. तसं मला ल्युकेमिया म्हटल्यावरती एक्झॅक्ट टाईप कुठला, सबटाईप कुठला, मार्कर्स कुठले, याचे फिश आणि मॉलिक्युलर पॅरामीटर्स काय, की जेणेकरून मी त्याला किमोथेरपी कोणती देणार आहे, किती वेळ चालणार आहे, खर्च काय असेल, साईड इफेक्टची पण काय तयारी ठेवली पाहिजे, आपला चान्स काय, ही उत्तरं स्पष्ट देता येतात. सर, बोन मॅरो बद्दल आता तुम्ही बोललात, तर बोन मॅरो हे नक्की काय? बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण तुम्ही करता. हो, प्रिन्स अली खानमध्ये असताना तुम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे, तर ते नक्की आपण कसं काय डायग्नोसिस करून ते ट्रान्सप्लांट करता किंवा डायग्नोसिस करता? तुम्ही या प्रश्नाने या कन्फ्युजनवरती प्रकाश टाकत आहात, त्याबद्दल धन्यवाद. खूप लोकांना याच्यावर थोडीशी गफलत असते. बोन मॅरो करा किंवा बोन मॅरो करायला सांगितलं आहे असं बरेच वेळा आम्हाला सांगितलं जातं. तर मी असं म्हणेन की बोन मॅरो करणं म्हणजे एक टेस्ट आहे. जसं आपण CT स्कॅन करतो, 2D एको करतो, ब्लड टेस्ट करतो,
तसं जेव्हा आम्हाला रुटीन ब्लड टेस्टनी किंवा आमच्या मार्कर टेस्ट केल्यावरती कारण स्पष्ट होत नसेल, आम्हाला डाऊट असेल, शंका असेल की बहुतेक बोन मॅरोच्या फॅक्टरीमध्ये बिघाड आहे, आयदर फॅक्टरी काळाच्या आधी बंद पडत आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे किंवा त्याच्यामध्ये कॅन्सर सेल्स आहेत किंवा कुठलं इन्फिल्ट्रेशन आहे, तेव्हा आम्ही त्या फॅक्टरीमध्ये काय दोष आहे हे शोधण्याकरता जेव्हा आमची बोन मॅरोची सुई हाडामध्ये टाकतो, आम्ही त्याला बोन मॅरो करणे म्हणतो. बोन मॅरो माझ्या हिशोबाने एक प्रोसिजर आहे. अच्छा, आपण त्याच्यामध्ये काय टेस्ट करणार आहोत, इट कॅन बी ॲस्पिरेशन, बायोप्सी, सायटोजेनेटिक्स, फिश, मॉलिक्युलर मार्कर्स, हे सगळं ठरतं पेशंटला बघून, त्याचे बेसिक तपासणी करून की हा संभवित कॅन्सर आहे तर कुठल्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे. तसंच बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे साध्या भाषेमध्ये रक्त जिथे बनतं तिकडचा दोष जर का तुम्हाला नीटपणे क्लिअर करता येत नाही तर आम्ही त्याच्यातले स्टेम सेल्स पहिले बाजूला काढतो आणि हाय डोसची किमोथेरपी देऊन तो बोन मॅरो संपूर्णपणे नष्ट करतो आणि हे प्युरिफाईड स्टेम सेल्स जे क्रायो प्रिझर्व केलेले असतात त्या बोन मॅरोमध्ये परत टाकतो आणि नवीन बीज नवीन शेती निर्माण करतात. आणि एक प्रकारे त्या पेशंटचं पूर्णपणे रक्त बदली केलं, एक प्रकारे असा एक कन्सेप्ट त्यामुळे प्रचलित झाला आहे. हे झालं ऑटोलॉगस बोन मॅरोबद्दल. काही लोकांचं ज्यांना जसं लुकेमिया आहे, काही प्रकारचे दुसरे आजार आहेत, थॅलासिमिया आहे, तिथे आम्ही पेशंटच्या सख्ख्या भावा किंवा बहिणीचा बोन मॅरो जर का त्या दोघांचं HLA मॅचिंग असेल तर त्या डोनरचा बोन मॅरो काढून आम्ही त्या पेशंटला देतो. तत्पूर्वी या पेशंटची एक दुसऱ्या प्रकारची हाय डोस किमोथेरपी देऊन असलेला कमकुवत किंवा खराब होतो आणि हे नवीन स्टेम सेल्स आज जाऊन नवीन शेती परत निर्माण करतात, नवीन मॅरो फंक्शनल करतात. आपण त्याला एनग्राफ्टमेंट म्हणतो. ॲट द सेम टाईम हे जितकं सोपं आहे सांगणं तितकंच ते सोपं नाही करणं. ह्याच्यामध्ये त्याचा खर्च, त्याची मॅचिंग, पेशंटची फिटनेस, कॉस्ट फॅक्टर्स हे सगळं समजावून आपल्याला असलेला सक्सेस रेट हे सगळं सांगून निर्णय केले जातात. हा आमच्याकरता पण थोडासा कठीण किंवा क्रुशल निर्णय आहे, पण योग्य वेळेत हा ऑप्शन दिल्यावरती, त्याला हा ट्रीटमेंट ऑप्शन दिल्यावरती माझ्या भाषेमध्ये ही इज रिबॉर्न. सर, एवढं सगळं करत असताना आपण ब्लड कॅन्सरला किमोथेरपी देतो, तर किमोथेरपीने किती फरक पडतो आणि पेशंट प्री ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह दोन्ही याला आपल्याला किमो द्यावे लागते? हो, म्हणजे आम्ही आमच्या कॅन्सरना किंवा ब्लड प्रॉब्लेम 3 गोष्टीत कॅटेगराईज करतो. एक म्हणजे पारंपरिक सॉलिड ट्युमर्स, जसं आपण ऐकतो ब्रेस्ट आहे, कोलॉन आहे, आतडं आहे, टेस्टिस आहे, गाल आहे, सॉलिड ट्युमर्स. दुसरे असतात ब्लड कॅन्सर, लुकेमिया, लिम्फोमास, जे सगळे प्रॉब्लेम्स प्राथमिक लेवलला रक्तामध्ये सीमित असतात, रक्तामध्ये दिसतात. आणि तिसरं असतं ब्लड डिसऑर्डर्स, जसं रक्त न बनणं, थॅलासिमिया, सिकल सेल अनिमिया. याच्यामध्ये ब्लड प्रॉब्लेम रुटीन नाहीत पण ते कॅन्सर पण नाहीत, ते काहीतरी अधेमध्ये आहे, ज्याला पण एक प्रकारचा वेगळा आउटलुक लागतो. किमोथेरपीचं काम इथे ब्लड कॅन्सरमध्ये तर नक्कीच आहे आणि सॉलिड ट्युमरमध्ये पण आहे. किमोथेरपी माझ्या हिशोबाने हे खूप मोठं नाव आहे, त्यात भरपूर सारे केमिकल्स आहेत. सो आम्ही आमच्या केबिनमध्ये जेव्हा डिस्कशन सुरू करतो, ट्रीटमेंट ऑप्शन सांगायला लागतो, फक्त किमोथेरपी देणार आहोत हे आम्ही न बोलता आम्ही किमोथेरपीत काय देणार आहोत, कुठलं ड्रग असेल, कॉम्बिनेशन असेल का, शेड्युलिंग कसं असेल, साईड इफेक्ट्स काय असतील, या किमोथेरपीचा रोल काय. जसं आत्ता गरेजी म्हणाले की काही पेशंटला आपण किमोथेरपी ऑपरेशनच्या पहिले करतो, सर्जरी पूर्व करतो, आम्ही त्याला न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. कॉमन एक्झाम्पल्स ब्रेस्ट कॅन्सर, काही हेड अँड नेकचे कॅन्सर्स जिथे किंवा ओव्हरियन कॅन्सर जिथे सर्जनला सर्जरी डायरेक्टली करायला गेल्यास चांगली सर्जरी करणं अवघड वाटतं, चांगले मार्जिन्स मिळणं मुश्किल दिसतं, जे की आमचं स्टँडर्ड ऑफ केअर आहे. म्हणजे सर्जरी करताना चांगले मार्जिन्स मिळत नसतील तर सर्जरीची घाई न करता या पेशंटला आम्ही किमोथेरपी नंतर द्यायच्या आधी दिली जाते. बऱ्याचशा पेशंटना वेळेस सर्जरी झाल्यावरती आम्ही किमोथेरपी नंतर देतो, जी त्या पेशंटला कॅन्सर परदेची रिस्क बऱ्यापैकी कमी करू शकते. जसं मी आधी म्हटलं, ही किमोथेरपी विल डिपेंड अपॉन तो कुठला कॅन्सर आहे, याचा हिस्टोपॅथॉलॉजिकल टाईप बायोप्सीमधला कुठला होता, त्याचे मार्कर्स काय आहेत, पेशंटचं फिटनेस कसं आहे आणि बाकीचे पॅरामीटर्स. सो किमोथेरपी एक प्रकारे मल्टीटास्किंग एक प्रकारचं खूप मोठं स्पेक्ट्रम आहे. तसं पेशंटला जर विचार केला तर तुम्ही बोलता बोलले की एक वरदान हे जे किमोथेरपी आहे ते ब्रह्मास्त्र आलेलं आहे आता. मी असं म्हणेन किमोथेरपी एक प्रकारची डबल एज स्वॉर्ड आहे, दुधारी तलवार आहे. ती शत्रूला आपण कापते, पण जर का आपण ती नीट नाही वापरू शकलो किंवा ती बॅकफायर झाली तर ती त्या व्यक्तीला पण त्रास देऊ शकते. त्यामुळे आम्ही नेहमीच म्हणतो की हे वाईट केमिकल्स आहेत, त्यांना नमस्कार करून वापरा, रिस्पेक्ट द मेडिसिन्स,
त्यांना नीटपणे वापरा अँड दे विल डू द मॅजिक. आत्ता जसं गरेजी म्हणाले की ब्रह्मास्त्र असं काहीतरी एक प्रचलित आहे. हो, आमच्याकडे आज किमोथेरपीच्या व्यतिरिक्त बरंच काही आलं आहे, ज्याला आम्ही म्हणतो टार्गेट थेरपी, जी फक्त व्हाईट सेल्सवरती मारा करते. स्पेसिफिक हो, म्हणजे किमोथेरपी थोडा ब्लाइंडली मारा करतं, त्या तुलनेमध्ये टार्गेट थेरपी फक्त व्हाईट सेल्सवरती मारा करते. परिणामस्वरूप साईड इफेक्ट्स त्यामध्ये खूपच कमी असतात. साईड इफेक्ट थोडेफार जरी असले तरी ते प्रेडिक्टेबल असतात. आपल्याला माहिती असतं की साधारण या फेजमध्ये हे होऊ शकेल, जे आपण प्रिव्हेन्शन मेजर्स घेऊन थांबवू शकतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे टार्गेटेड थेरपीच्या व्यतिरिक्त हार्मोन थेरपी आता खूप जोराने आलेली आहे. आपण ती प्रोस्टेटमध्ये वापरतो, काही प्रकारच्या कॅन्सर्समध्ये वापरतो. आपण बरेच ठिकाणी जिथे आम्हाला त्याची संधी मिळते, आम्ही किमोथेरपीच्या ऐवजी हार्मोन थेरपीला पहिलं पाऊल टाकायला वापरतो. हार्मोन थेरपी अगेन स्पेसिफिक मारा करते, अतिशय शांतपणे काम करते. तुम्हाला ती थेरपी चालू आहे हे बऱ्याच वेळा कळतही नाही. आता या शृंखलेमध्ये नेक्स्ट पाऊल आमचं कुठे पडलं आहे तर ते इम्युनोथेरपी आहे, ज्याचा आत्ता खूप जास्ती बोलबाला आहे. त्यांनी खूप पॉझिटिव्ह डाटा, खूप चेंजेस आणलेले आहेत ऑन्कोथेरपीमध्ये, आणि म्हणून त्याला बहुतेक एक मेडिकल किंवा या फील्डच्या संदर्भात लोकांच्या तोंडून ब्रह्मास्त्र नाव दिलं जातं, कारण ते खरोखर खूप सुंदर ड्रग्ज आहेत. आत्तापर्यंत आम्हाला कळलं होतं की कॅन्सर सेल्स शरीरात निर्माण झाल्यावरती आपली इम्युन सिस्टीम त्याला ओळखू शकत नाही आहे. कॅन्सर सेल्स या इम्युन सिस्टीमला मास्क करतात, त्यामुळे त्यांना शोधता येत नाही आणि त्यांना मारता येत नाही. इम्युन थेरपी काय करते तर हा जो बॅरियर आहे, हे जे त्यांनी लपून कॅन्सर सेल बसलेला आहे, त्याला ते हुडकून काढते. आपल्या इम्युन सिस्टीमला, जे की बऱ्यापैकी कार्यक्षम आहे, त्याला ॲक्टिवेट करते आणि त्याला योग्य दिशा देते. परिणामस्वरूप त्याचे सक्सेस रेट, त्याचे रिस्पॉन्स रेट्स, त्याचे ओव्हरऑल सर्वायवल बेनिफिट्स पारंपरिक किमोपेक्षा नक्कीच चांगले आहेत. लंगमध्ये तर किमोथेरपीनी खूप मोठा म्हणतात ना एक इम्प्रूव्ह केलेला आहे. दुर्दैवाने अजून ही थेरपी इंडियात बनत नसल्यामुळे ती तशी महाग आहे. पण हो, म्हणजे एकेकाळी मी म्हणेन 4-5 वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे सगळे ऑप्शन संपले होते, अशा कॅन्सर पेशंटला पण हे खूप मोठं योगदान निघालं, म्हणून प्रॉब्ली त्याला ब्रह्मास्त्र हे नाव पडलं असावं. सर, किमोथेरपीचे सायकल साधारण कशा घ्यायच्या, किती घ्यायच्या, हे कसं तुम्ही ठरवता? त्या कॅन्सरवर अवलंबून असतं, कसं काय असतं? हो, म्हणजे इथे असं मी सांगेन की हे आमचे गाईडलाईन्स असतात. गाईडलाईन म्हणायचं म्हणजे काय तर माझ्या एकट्याचं किंवा एक्स डॉक्टरचं मत नाही, तर हजारो डॉक्टरांच्या अनुभवाचा तो निचोड असतो. प्रत्येक कॅन्सर आम्ही म्हणतो की एक वेगळी एंटिटी आहे. 10 ओव्हरी कॅन्सर एक नाहीत, 10 ब्रेस्ट कॅन्सर एक नाहीत. तसं प्रत्येक पेशंटचा एज काय, फिटनेस काय, याचा कॅन्सर टाईप, सबटाईप कुठला, त्याची स्टेजिंग काय, आपण त्याप्रमाणे ठरवतो की याला किमोथेरपी काय द्यायची. इट कॅन बी अ सिंगल ड्रग किंवा कधी कधी अ कॉम्बिनेशन किंवा कधी कधी 3 ड्रग. आणि आपण हे ठरवतो की या पेशंटला ही थेरपी देऊन तो साईड इफेक्ट किती सहजपणे सहन करू शकणार आहे, त्याप्रमाणे तो शेड्युलिंग करतो. किंवा जर टायमिंग असतं, मग कधी आठवडाभर असतं, कधी 2 आठवडे असतं, कधी 3 वीक्स असतं, किंवा क्वचित 1 महिना किंवा 3 महिने पण असतं. सो त्याला एक उत्तर देणं तसं चुकीचं आहे असं मला वाटतं, असं मी त्याला एक्सप्लेन करेन. सर, एक कॅन्सर आजकाल खूप म्हटलं जातं, याची नेमकी कारणं काय आहेत? आज समाजात आपल्याला हा सतत ऐकायला येतं, आणि दरवेळेस मुंबईला जाणं शक्य नाही. ते आता तुम्ही कल्याणला इथे उपलब्ध आहात, तर इथे कॅन्सर जे होऊ नये म्हणून काय तुम्ही सांगू शकाल सर? दुर्दैवाने कॅन्सरची ही बला वाढत चालली आहे. म्हणजे जसं मी MBBSच्या काळामध्ये ऐकत होतो की माझे सिनियर्स किंवा आमचे जे वरिष्ठ सिनियर डॉक्टर्स होते, त्यांच्या गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या, तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं, जो की आहे इंडियामधला, जनरली वॉज सपोज टू बी 50, 55, 60 या वयोगटामध्ये. 30-32 वयाच्या बाईला ब्रेस्ट कॅन्सर झाला तर तेव्हा तो खूप मोठा चर्चेचा विषय व्हायचा. आज 20 वर्ष बघत आहोत की यंग ब्रेस्ट कॅन्सर्स, आणि नुसतं ब्रेस्टच नाही तर यंग कोलॉन कॅन्सर्स, यंग प्रोस्टेट कॅन्सर्स, लुकेमिया आपल्याला माहिती आहे की लहान मुलांनाच होतो, हे प्रमाण नक्कीच वाढत आहे. आपला रेकॉर्ड सांगतो की ब्रेस्ट कॅन्सर अलोन ह्याचं जे पर्सेंटेज आहे ते 20 ते 30% वाढलं आहे गेल्या दशकामध्ये. नक्की कारण काय तर प्रोबॅबली एखादी गोष्ट पिनपॉईंट करता येत नाहीत. आम्हाला असं जाणवतं की ओव्हरऑल आपलं लाईफस्टाईल, आपलं स्थूल राहणं, कमी काम करणं, जंक फूड्स असलेले ॲडिक्शन्स, हे कुठेतरी प्रेसिपिटेट करत आहेत. पण सर्व आम्हाला कारण कळलेलं नाही, कारण ते जेव्हा कळेल तेव्हा प्रॉब्ली विल हॅव अ वॅक्सिन, आणि आम्हाला हा आजार फॉर ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज गायबही करता येईल. सर, शेवटी प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल?
मी असं म्हणेन की हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजी हे प्रॉब्लेम्स स्पेसिफिक आहेत, ते ॲक्च्युली असतात. त्यांना योग्य वेळेला आपण जर का डायग्नोज केलं, जिथे एका स्पेशलिस्टची महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युशन असतं, तर आउटकममध्ये खूप फरक पडतो. दुर्लक्ष करून चालणार नाही. हो नक्कीच, कारण आपण दुर्लक्ष केलं तर तो आजार आपल्याला सोडत नाही, तो पुढे पसरतच जातो. ॲट द सेम टाईम ह्याचे स्पेसिफिक इन्व्हेस्टिगेशन्स जसे आहेत ते योग्य वेळेत करणं जसं आहे, ही योग्य दिशा देणं जसं आवश्यक आहे, तसेच उपचार होणं पण आवश्यक आहे. माझ्या अनुभवाने मी सांगू शकतो की किमोथेरपी किंवा ब्लड प्रॉब्लेमची ट्रीटमेंट किंवा कुठल्याही प्रकारची हिमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजी थेरपी जी असते, ही एक प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे. ही 1 दिवस गेलो, 2 दिवस गेलो आणि झालं असं होत नाही. ही बरेच वेळा 4 महिने 6 महिने किंबहुना कधी जास्ती पण चालते. त्याच्यामध्ये 4 दिवस चांगले असतात, 1 दिवस वाईटही असतो, कारण आमचे ड्रग्स जे किमोथेरपीचे केमिकल्स आहेत ते साईड इफेक्ट्स फ्री नाही आहेत. आज आपली साईड इफेक्ट प्रोफाईल खूप चांगली आहेत, पण ती तरी पूर्णपणे झिरो झालेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये जर का पेशंट जास्ती लांब जात असेल, त्याची धावपळ जास्ती होत असेल, सोबत त्याच्या मनुष्यबळ वाया जात असेल, मॅनपॉवर खर्च होतो, या गोष्टींना पणाला लावायला लागतं आणि इव्हेंच्युअली आर्थिक बाब पण खूप मोठा हर्डल बनून जाते. सो जर का या गोष्टी त्याला आपल्या घराजवळ अवेलेबल होत असतील तर टाईम, मॅनपॉवर आणि मनी ह्याची बचतही होते. ट्रीटमेंटला पेशंट धरून राहतो, कॉम्प्लायन्स वाढतो आणि आउटकम बेटर होतात. आणि मला वाटतं याच अनुषंगाने एक पॉईंट मी नमूद करू शकीन की जसं बऱ्याचशा पेशंटशी मी इंटरॅक्ट करतो, तसं मी आज एक यंग माणूस बघितला, त्याला हॉजकिन्स लिम्फोमा होता. तो खूप घाबरलेला होता, तो एवढा घाबरलेला होता की तो यायला तयार नव्हता, कारण त्यांनी त्याच्या आईला एक 20 वर्षापूर्वी एका मोठ्या हॉस्पिटलला मुंबईत घेऊन गेला होता. त्यावेळेला त्या बाईला ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 4मध्ये कळल्यामुळे किमोथेरपी तिला झेपली नाही आणि त्या लवकर दगावल्या. आता हा अनुभव त्या डोक्यात असल्यामुळे तो एवढा घाबरलेला होता की त्याला त्याच्या मिसेसनी आणि त्याच्या मला वाटतं मित्रांनी का साडूनी बळे इथे आणलं होतं. आता ही भीती कुठेतरी चुकीची आहे, कारण 20 वर्षापूर्वीची किमोथेरपी आणि 2020-2021ची किमोथेरपी आपण खूप पुढे आलो आहे. आज आपल्याला खूप चांगले ड्रग्ज आहेत, चांगले ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि लक बाय चान्स तो व्यक्ती कल्याणचा असल्यामुळे त्याला आमच्या सेंटरवरून किमोथेरपी करणं इज अ मॅटर ऑफ 20 मिनिट्स. आणि ओव्हरऑल त्याला आम्ही दिलेलं सगळं बजेट एक्सप्रेशन त्याला एवढं पटलं, त्यामुळे तो बहुतेक तरी तयार झाला आहे आणि अपेक्षा करतो की तो ट्रीटमेंट पूर्ण करेल. सर, किमोथेरपीला किमो पोर्ट वापरतात ते काय नक्की? म्हणजे जसं मी आत्ता सांगत होतो या मुलाबद्दल जो घाबरला होता, कारण त्यांनी किमो साईड इफेक्ट्सही बघितले होते. त्यांनी एका साईडचं ऑपरेशन झाल्यावरती दुसऱ्या हातामध्ये होणारी मारामारी IV ॲक्सेस करता ही पण त्यांनी बघितली होती. आज आमच्याकडे अशा पेशंट्सना आणि बऱ्याच प्रकारच्या किमोथेरपींसाठी किमोथेरपी डिव्हाइसेस आहेत. म्हणजे काय, तर आपण त्या पेशंटला हाताला सुई लावून परत त्रास न देता आम्ही त्यांना पोर्ट लावतो किंवा एकमेकांतून कॅथेटर लावतो किंवा पिक लाईन लावतो. थोडक्यामध्ये हे सगळे असे कृत्रिम डिव्हाइसेस आहेत जे आपण पेशंट शरीरामध्ये फिक्स करतो आणि ते खूप वेळ आरामात काम करत राहतात. त्याची काळजी घ्यायला लागते, पण प्रत्येक वेळेला किमोथेरपी देताना आम्ही त्याच्या हाताला सुई लावत जात नाही. आम्ही त्या डिव्हाइसला आमचा IV सेट कनेक्ट करतो, किमोथेरपी देऊन देतो आणि मग ती आयव्हिलाईन काढून टाकतो. पेशंट घरी जाऊन ड्रायव्हिंग, शॉपिंग, स्विमिंग रूटीन नॉर्मली कार्यरत करत राहतो. त्याच्या हातांची कधी जी म्हणतात ना टोचून वाट लागलेली असते ते बिलकुल बंद होऊन जातं. हे ऐकायला फार क्षुल्लक वाटतं, पण याच्यामुळे होणारे अल्सर, जखमा, बसणारी भीती ही पूर्णपणे आपल्याला काढता येते. तर प्रेक्षको, रक्त आणि रक्तविकार तज्ज्ञ आपल्याकडे आज आले होते. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. दरवेळेस आपण कॅन्सर म्हटल्यानंतर मुंबईला जातो, ती फॅसिलिटी आज कल्याणला अवेलेबल आहे, किमोथेरपी अवेलेबल आहे. तर प्रेक्षको, असा काहीही प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच त्यांच्या डॉक्टर घाणेकरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावे. सर, इथे आल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. आणि पुनश्च भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा. धन्यवाद. अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं
तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.